हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचं 772 कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे आणि ही सर्व खाती आता थेट एनपीए मध्ये गेली आहेत। मागील 5 वर्षांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। उत्पादन घटलं, नुकसान वाढलं आणि त्यातच कर्ज भरणं सुद्धा अशक्य झालं। परिणामतः जिल्ह्यामधील 45,543 शेतकऱ्यांची खाती बँकांनी थकीत म्हणून घोषित केली आणि आता शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणं सुद्धा कठीण झालंय। शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे असा आरोप आता आमदार कैलास पाटील यांनी केला आहे। आजपर्यंतचा कर्जमाफीचा लाभ हा थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळतो। जर तो शेतकरी चालूबाकीत गेला तर त्याला कर्जमाफीचा लाभ मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे आपलं कर्जमाफीपासून आपण वंचित राहू नये ह्या उद्देशानं त्याची चालूबाकी केलेली नाही आणि त्यामुळे हे शेतकरी थकबाकीत गेले तर त्यांचं एनपीएचं प्रमाण वाढलेलं आहे। तर धाराशिव जिल्ह्यामधली ही बातमी आपण बघतोय। 45,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचं 772 कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे। पुढची बातमी बघूयात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार बच्चू कडू या दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे। दिव्यांगांना मिळणारं मानधन वाढवण्यावरून बावनकुळेंनी